ज्याने आणीबाणी लादली त्या इंदिराजींना संपूर्ण देशाने शिक्षा दिली, जरूर दिली. पण नंतर जनता पक्षाने जे काय देशाचे धिंडोडे वाट लावली, मग त्याच देशाने त्याच जनतेने पुन्हा इंदिराजींना पंतप्रधानपदी बसवलं. याचं कारण संधी दिली होती, पण संधीचं सगळं चिखल करून टाकला, माती केली आहे. आणि त्या सगळ्या घडामोडीतनं आज जे आपल्याला हिंदुत्व शिकवत आहेत ते बाहेर पडले. बोगस जनता, आपलं भारतीय जनता पार्टी म्हणून. एकूण जर काहींची वाटचाल पाहिली तर खूप खोलामध्ये जाते. मी काय काँग्रेसच्या वतीने इथे बोलायला नाही आलो, पण आपले मोदी साहेब जे म्हणतायत काँग्रेसने मुसलमान अध्यक्ष करून दाखवावा, काँग्रेस आणि तुम्ही बघा. पण मला एक दोन गोष्टी आवडल्या. त्यांच्या आत्ताचे जे प्रदेशाध्यक्ष आहेत सपकाळ, ते म्हणाले असं जर का असेल तर संघाने दलित सरसंघचालक करून दाखवावा. आहे ना, लावा ना, शर्यत लावा. आणि आता या येत्या वर्षामध्ये संघाला सुद्धा 100 वर्ष होत आहेत. काँग्रेसला किती वर्ष झाली? 125-150. मग साधा एक आपण हिशोब मांडूया. संघाच्या आतापर्यंतचे सगळे सरसंघचालक, त्याच्यामध्ये कोण दलित होतं, कोण मुसलमान होतं, आणि काँग्रेसचे काढा आणि ठेवा लोकांसमोर. पण लोकासांगे ब्रह्मज्ञान आणि स्वतः कोरडे पाषाण. अमित शहाजी, छत्रपती शिवाजी महाराजांना तुम्ही सांगून कोणी महाराष्ट्रापुरतं सीमित ठेवेल नाही. नाही, महाराष्ट्र सगळीकडे पोचलेले, जगाच्या कानाकोपऱ्यात पोचलेले. पण खरोखर तुम्हाला जर का त्यांच्याबद्दल आदर असेल तर शिवजयंतीला